फडणवीस म्हणाले की इतरांना असं वाटतं की आपण निवडूनच येणार नाही म्हणूनच ते माघार घेत आहेत. असं होत नाही. ज्यावेळी इंदिरा गांधी नेहरू असताना काँग्रेस निवडून येत होतं त्यावेळी तुमचे उमेदवार उभे राहत होते ना, ते माघार घेत होते का? नव्हते घेत. तेव्हा ही पोरकट विधानं आहेत सगळी केलेली. मला असं वाटतं की याच्यापेक्षा खोलात जाण्याची गरज आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी राज्यघटना याच्यावरही कोणी बोलत नाही, धाब्यावर बसवली जाते सरळ सरळ. आता उदाहरणार्थ, आता स्थानिक स्वराज्य संस्था, आता त्याच्यावरच बोलतोय आपण, स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे 243 आणि 243 या दोन कलमांखाली की 5 वर्षाची मुदत आहे, त्याच्या आत निवडणुका घ्यायला पाहिजेत पुढच्याच. बरं, आधीच डिझॉल्व्ह झालं समजा, तर डिझॉल्व्ह झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत घ्यायला पाहिजेत, हा नियम आहे ना. आता इथे यांचा कार्यकाल संपल्यानंतर 3-3, 4-4 वर्ष जर का निवडणुका होणार नसतील तर हे घटनेचं उल्लंघन आहे. आणि हे जाणीवपूर्वक केलं जातं, कारण ज्यावेळी तिथे कोणी नाही त्यावेळी कमिशनरच्या हातात सत्ता येते आणि कमिशनर डायरेक्ट होम मिनिस्टरच्या हाताखाली असतो. म्हणजे जो सरकार सत्तेत आहे त्याच्या हाताखाली सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था येतात. तेव्हा हे चुकीचं आहे, घटना धाब्यावर बसवली गेली आहे. किंवा डेप्युटी स्पीकर उदाहरणार्थ लोकसभेचा ॲज सून ॲज पॉसिबल असं वर्डिंग आहे, नेमायला पाहिजे. 6 वर्ष गेले नेमलेला नाही आहे डेप्युटी स्पीकर. आता हे घटनेचं उल्लंघन आहे. किंवा अगदी सोपं उदाहरण पाहिजे असेल तर आपल्या संसद भवनाचं जे उद्घाटन झालं आत्ता, संसदेची व्याख्या काय केली आहे? प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसद, ही व्याख्या आहे. उद्घाटन करताना प्रेसिडेंट नव्हतेच तिथे, प्राईम मिनिस्टरच सगळं करत होते. आता हे चक्क तुम्ही राज्यघटना धाब्यावर बसवून जर का काम करत असाल तर याच्यावर घटनेत दुरुस्ती करून आपल्याला सुधारणा करावी लागेल. तर 2018च्या कायद्यामध्ये माझ्या माहितीनुसार की अशी तरतूद आहे की समजा एखाद्या ठिकाणी कुणीच कॅन्डिडेट उरला नाही, एक उरला असेल, ज्याला आपल्याकडे आता बिनविरोध आपण म्हणतो की हा बिनविरोध झाला कारण याच्या समोर कोणी उरलंच नाही, तर नोटा हा काय फक्त एक बटन दाबण्याचा पर्याय नाही, तो एक स्वतः काल्पनिक कॅन्डिडेट म्हणून त्याला ट्रीट केलं गेलं पाहिजे, या सगळ्यातली प्रोव्हिजन आहे. मग तसं जर असेल तर मग माझा मतदार म्हणून हा अधिकार आहे की तिथे मतदान झालं पाहिजे. मला नोटाला पाहिजे तर मी नोटाला देतो, किंवा जो ज्याला आपण बिनविरोध आत्ताच डिक्लेअर केले गेले मी त्याला येतो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मग मी मतदार म्हणून मागे पडलो का? निश्चितच. म्हणजे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की समजा सगळ्यांनी जरी माघार घेतली तरी लोक नोटाला, म्हणजे हा जो निवडून आलाय तोही आम्हाला नको आहे, म्हणजे नोटाला मतदान करू शकतात. त्यामुळे त्यांचा तो अधिकार, हो, तो अधिकार त्यांचा काढून घेतला जातो इथे. जर का तुम्ही त्याच्या आधी डिक्लेअर केलं की हा निवडून आला तर नोटाचा अधिकार काढून घेतला जातो. याच्यावर विचार व्हायला पाहिजे, विचारवंतांनी याच्यावर विचार करायला पाहिजे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरू झाला आणि त्याच्यासोबत काय काय झालं तर त्याच्यासोबत जिल्हाध्यक्ष आणि आमदारांच्या ज्या गाडीत एबी फॉर्म आहे त्याच्या मागे गाडी फॉलो करणं सुरू झालं. त्यानंतर फार्म हाऊसवरती जाऊन ते घेणं सुरू झालं. बरं, एवढं करून ज्यांच्या नशिबात ते आलं नाही त्यांनी शिव्याशाप द्यायला काही पुढे मागे बघितलं नाही. अगदी मंत्र्यांच्या गाड्या थांबवल्या आणि लोकांनी त्यांना कशा शिवायल्या तुम्ही हे पण सगळं पाहिलं. पण या म्हणजे अगदी एबी फॉर्म खाईपर्यंत पुण्यात तर गंमत झाली सगळी. पण या सगळ्या दरम्यान ना एक बातमी ज्याच्यावरती चर्चा होणं महत्वाचं होतं, ती बातमी काय की महाराष्ट्राचे जे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की जर जवळपास 70 ठिकाणी पालिकांमध्ये बिनविरोध हे सगळे नगरसेवक निवडून आले असतील तर जोपर्यंत या सगळ्याचा आमच्याकडे अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही यांना विजयी उमेदवार म्हणून डिक्लेअर नाही करणार. आता खरी बातमी इथून सुरू होते. त्याचं कारण असं आहे की हे आत्ताच्या इतिहासापेक्षा सगळ्यात वेगळं काय तर पालिकांच्या निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच नगरसेवक बिनविरोध झालेले नव्हते. मग इथे सेटलमेंट झाल्यात, ऍडजस्टमेंट झाल्यात, किंवा विरोधक म्हणतात की प्रचंड पैसे चाललेत, भाव झालाय. याच्या पलीकडे जाऊन काय माहिती का, संविधान काय सांगते समजून घेतलं पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये या सगळ्याच्या तरतुदी आहेत की नाही, आणि जे इथून पुढे मग निवडणुका बिनविरोधच करायच्या आहेत, उमेदवारांनीच एकमेकांसोबत बसून सेटलमेंट करायच्या आहेत, तर मग तुमच्या माझ्यासारख्या मतदाराची व्हॅल्यू काय राहिली, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. म्हणून आज मुद्दामून मी बापट सरांकडे आलो आहे. तुमच्याकडून मला समजून यासाठी ते घ्यायचं होतं की एक्झॅक्टली या सगळ्याबद्दल राज्यघटनेत तरतूद काय आहे सर, कारण ती समोर आल्याशिवाय याच्यावरचं क्रिटिसिझम पण येणार नाही. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जेव्हा ममता बॅनर्जींचं तिथे सरकार होतं, त्यांची मंडळी अनपोज झाली, तेव्हा याच भाजपने त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज भाजपचे ज्यावेळी 44 जण महाराष्ट्रामध्ये बिनविरोध आले तेव्हा भाजप आणखी वेगळी स्टँड घेतोय. त्यामुळे या सगळ्याला धरून घटना काय सांगते हे समजून घ्यायचंय. सर, राज्यघटनेत या सगळ्या संदर्भात तरतूद काय आहे, पहिलाच प्रश्न. तुम्ही जो आत्ता मुद्दा सांगितला की 71 ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे,
आता असं यापूर्वी मी तर कधी ऐकलं नाही. मी गेले 50 वर्ष कॉन्स्टिट्यूशन शिकवतोय. तर याच्यात कुठेतरी मला असं वाटतं की हे वरवरचं लक्षण आहे, आतला रोग काहीतरी फार वेगळा आहे. आणि आपली लोकशाही जी आहे त्याचं डिग्रेडेशन किंवा ती खाली खाली चालली आहे असं यातनं मला दिसतं. जसं एखाद्या माणसाचं वजन कमी होत आहे, तर वजन कमी होतं हे लक्षण आहे, पण त्याला आतनं कॅन्सर झालेला आहे हा रोग आहे. किंवा एखाद्या माणसाला आणखी काही खोकला येत असेल तर ते लक्षण आहे, पण त्याला टीबी झाला हे त्याचं रोग आहे. तसं आपल्या इथे आतला रोग काय आहे हे तपासून बघणं आवश्यक आहे. आता एक लक्षात घ्या की आपली सगळी सिस्टीम जी आहे भारतातली ती सुरुवातीला युनिटरीकडे झुकती होती. याचं कारण असं की फुटीर प्रवृत्ती खूप होत्या, म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारला खूप अधिकार दिलेले होते. त्यानंतर विकेंद्रीकरणाची मॅच्युरिटी जशी आहे तशी विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. मग हळूहळू होत तिथे तुम्हाला माहिती 73-74वी घटना दुरुस्ती झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकरता तरतुदी करण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात काय झालं की जिथे पार्टी सिस्टीम पॉवरफुल होते आणि पॉवरफुल लीडर असतो, म्हणजे नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील किंवा मोदी असतील, तर तिथे हे विकेंद्रीकरणाची तरतूद असून सुद्धा प्रत्यक्षात विकेंद्रीकरण होत नाही. ते पार्टीच्या याच्याखाली युनिटरी गव्हर्नमेंटकडेच झुकणारं असतं. मग याच्यावर अनेक उपाय सांगितले जातात. आता उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकर म्हणाले की राईट टू विड्रॉ, एक तुम्ही नॉमिनेशन करता अर्ज भरला तर राईट टू विड्रॉ काढूनच टाकावा. तर तसं काढता येणार नाही. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टखाली 1979 कलमाखाली ॲक्च्युली इलेक्टोरल राईटची व्याख्याच अशी केली आहे की यू हॅव राईट टू स्टँड नॉट टू स्टँड, राईट टू विड्रॉ नॉट टू विड्रॉ, राईट टू वोट नॉट टू वोट. म्हणजे नोटा जी आहे हां, तर हे दिलेलं आहे. तर हे अधिकार आहेत, तेव्हा हा काढून घेता येणार नाही. किंवा फडणवीस म्हणाले की इतरांना असं वाटतं की आपण निवडूनच येणार नाही म्हणूनच ते माघार घेत आहेत. असं होत नाही. ज्यावेळी इंदिरा गांधी नेहरू असताना काँग्रेस निवडून येत होतं त्यावेळी तुमचे उमेदवार उभे राहत होते ना, ते माघार घेत होते का? नव्हते घेत. तेव्हा ही पोरकट विधानं आहेत सगळी केलेली. मला असं वाटतं की याच्यापेक्षा खोलात जाण्याची गरज आहे. आता दुसरी गोष्ट अशी, मी जे म्हणतो की सिस्टिमिक कुठेतरी आपल्या इथे दोष आहे, रोग आहे, की आता समजा याचा अहवाल मागितला, तुम्ही म्हणालात अहवाल मागितला आहे वगैरे वगैरे. आता निवडणूक आयोग जे असतात महाराष्ट्राचे त्याची अपॉइंटमेंट गव्हर्नर करतं, गव्हर्नरची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतं आणि प्रेसिडेंट पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार वागतात. थोडक्यात ही लाईन तुमच्या लक्षात आली असेल. तेव्हा आपल्या मर्जीतली व्यक्ती तिथे नेमली जाते. ते अहवालावर काहीच ॲक्शन घेणार नाही, ती माझी 1001% खात्री आहे. मग इलेक्शन लागल्यावर तुम्ही कोर्टाकडे गेलात तर कोर्टात 4-5 वर्ष काही होणार नाही, म्हणजे यांची सगळी टर्म संपेल. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे अँटी डिफेक्शन लॉचा यांनी अक्षरशः विकृतीकरण केलं, ते याचं उत्तम उदाहरण आहे. की हां, शिंदे जर का 14च लोक घेऊन बाहेर गेले तर ते 2/3 होत नाहीत, त्या क्षणी ते डिस्क्वालिफाय होतात. प्रत्यक्षामध्ये हळूहळू हळूहळू करत ते 37पर्यंत गेले. कायदा तसं सांगत नाही राज्यघटनेतला. आणि मग 2.5 वर्ष त्यांनी केलं, अजून निकाल लागलेलाच नाही आहे. आणि ते 2.5 त्यांची संपली. आता त्या जरी निकाल लागला तरी ती 2.5 वर्ष त्यांना मिळालेलीच आहेत. तेव्हा ही जी सिस्टिमिक दोष आहेत हे सगळे आपल्याला काढायला पाहिजेत. आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. या सगळ्यात होतं काय की लोकशाहीवरची आपली विश्वासार्हता कमी होते. म्हणजे गव्हर्नर आहे, गव्हर्नरने अंपायरसारखं काम करायला पाहिजेत, करत नाहीत. ते राजकीय पक्षाकडनंच नेमले गेलेले असतात. महाराष्ट्राचं उत्तम उदाहरण आहे. कोश्यारी यांच्या काळात अनेक वेळा अनकॉन्स्टिट्युशनल बिहेवियर त्यांची आपल्याला दिसलेली आहे. किंवा स्पीकर हा वास्तविक इंग्लंडमधला जो स्पीकर आहे तो तर पक्षाचा राजीनामा देतो आणि न्यूट्रल म्हणून तिथे अंपायर म्हणून काम करतो. आपल्या इथे आता मी नावं नाही घेत, पण जेव्हा तुमच्याकडे अँटी डिफेक्शन लॉचं हे आपले काय म्हणतात डिस्क्वालिफाय झाले की नाही, त्यावेळी नार्वेकरांनी 6 महिने काहीच केलं नाही. आता हे का केलं नाही? कारण ते BJPचे होते. मग विश्वास नाही लोकांचा. त्यामुळे इव्हन सुप्रीम कोर्टावर लोकांचा आता विश्वास नाही. कारण सुप्रीम कोर्ट 65 वर्षी रिटायर झाल्यानंतर त्यांना उत्तम जागा जी देणं असतं ते पंतप्रधानांच्या हातात असतं. मग कोणाला गव्हर्नर नेमलं जातं, कोणाला अँबॅसिडर पाठवलं जातं, प्रिव्हिलेजेस असतात. तेव्हा विश्वासार्हता जी आहे ती टिकवण्याकरता राज्यघटनेमध्ये काय काय सुधारणा करायला पाहिजेत. घटना समितीपासनं याच्यावर चर्चा होत आलेली आहे की आता गव्हर्नर नेमायचा आहे तर त्याला रॅटिफिकेशन असावं राज्यसभेकडनं, पण ते प्रत्यक्षात आपण केलं नाही आहे. नाही, आता गव्हर्नर नेमला की नेमला प्रेसिडेंटनी, त्याला रॅटिफिकेशन लागतच नाही. तेव्हा या सगळ्या ज्या चुका आहेत
शेवट असा आहे की प्रगल्भता जी येते ती आपल्या चुका सुधारत आपण आणतो. तर या चुका घटनेमध्ये ही सगळ्या सुधारणा करणं मला आवश्यक वाटतं. त्यानंतर अनेक ठिकाणी राज्यघटना याच्यावरही कोणी बोलत नाही, धाब्यावर बसवली जाते सरळ सरळ. आता उदाहरणार्थ, आता स्थानिक स्वराज्य संस्था आता ज्याच्यावरच बोलतोय आपण, स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे 243E आणि 243U या दोन कलमांखाली की 5 वर्षाची मुदत आहे, त्याच्या आत निवडणुका घ्यायला पाहिजेत पुढच्याच्या. बर, आधीच डिझॉल्व्ह झालं समजा, तर डिझॉल्व्ह झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत घ्यायला पाहिजेत, हा नियम आहे ना. आता इथे यांचा कार्यकाल संपल्यानंतर 3-3, 4-4 वर्ष जर का निवडणुका होणार नसतील तर हे घटनेचं उल्लंघन आहे. आणि हे जाणीवपूर्वक केलं जातं, कारण ज्यावेळी तिथे कोणी नाही त्यावेळी कमिशनरच्या हातात सत्ता येते आणि कमिशनर डायरेक्ट होम मिनिस्टरच्या हाताखाली असतो. म्हणजे जो सरकार सत्तेत आहे त्याच्या हाताखाली सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था येतात. तेव्हा हे चुकीचं आहे, घटना धाब्यावर बसवली गेली आहे. किंवा डेप्युटी स्पीकर उदाहरणार्थ लोकसभेचा ॲज सून ॲज पॉसिबल असं वर्डिंग आहे, नेमायला पाहिजे. 6 वर्ष गेले नेमलेला नाही आहे डेप्युटी स्पीकर. आता हे घटनेचं उल्लंघन आहे. किंवा अगदी सोपं उदाहरण पाहिजे असेल तर आपल्या संसद भवनाचं जे उद्घाटन झालं आता, संसदेची व्याख्या काय केली आहे, प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसद, ही व्याख्या आहे. उद्घाटन करताना प्रेसिडेंट नव्हतेच तिथे, प्राईम मिनिस्टरच सगळं करत होते. आता हे चक्क तुम्ही राज्यघटना धाब्यावर बसून जर का काम करत असाल तर याच्यावर घटनेत दुरुस्ती करून आपल्याला सुधारणा करावी लागेल. तसंच अँटी डिफेक्शनचा लॉचं सुद्धा, त्याच्यावर मी जास्त बोलत नाही, त्याच्यातही सुधारणा करायला पाहिजेत. मला आत्ता म्हणजे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने बोलतोय म्हणून मला हे समजून घ्यायचं की चला आपण हे म्हणू शकतो, तुमचं असं म्हणणं आहे की ही मंडळी एकमेकांनीच एकमेकांना बसवलेलं आहे, त्यामुळे इंटरनली यांच्या लिंक्स असतील त्या लगेच क्लिअर होऊन जातात. मुद्दा हा आहे की जर 70 नगरसेवक बिनविरोध होत असतील तर बिनविरोध होण्यासंदर्भात आपल्याकडे घटनेमध्ये एक्झॅक्टली काय सांगितलं आहे, तिथे वोटिंग झालं पाहिजे का, आणि मग सेकंडरी ऑप्शन त्याच्यामध्ये नोटाचा राहतो की आम्हाला याच्यातल्या कोणाला वोट द्यायचं नाही, आम्हाला नोटाचा वरती ऑप्शन प्रिफर करायचं आहे. तर त्या अनुषंगाने एक्झॅक्टली काय? आता नोटा हे नवीन म्हणजे सुरुवातीपासून काही नोटा नव्हतं, नन ऑफ द अबाऊ नोटा म्हणजे. तर मी तुम्हाला जो अधिकार सांगितला की उभं राहण्याचा अधिकार आहे, माघार घेण्याचा अधिकार आहे, तसं मतदान करण्याचा मतदान न करण्याचा पण अधिकार आहे. त्याच्याखाली हे नोटा येते की मी मतदान, मला कोणीच मला पसंत नाही, मी नोटाला मतदान करणार. आता तुम्ही जे म्हणताय या नोटामध्ये हा बिनदाताचा वाघ आहे आपल्या इथे आलेला आहे तो. आता कसं असतं, समजा नोटाला सगळ्यात जास्त मतं मिळाली, तोच निवडून आला नोटा. आपल्याकडे काय होतं, अनेक राज्यांमध्ये त्यांनी हे मान्य केलेलं नाही, ज्या व्यक्तीला जास्त मतं मिळाली तो निवडून, नोटाला जरी जास्त मतं मिळाली तरी ज्याला जास्त मतं मिळाली तो निवडून आला असं धरलं जातं. आता जी आपण नोटा ज्या परदेशातनं छोट्या राज्यांमधनं घेतलं तिथे काय तरतूद आहे की नोटाला जर का जास्त मतं मिळाली तर ती निवडणूक पुन्हा घेतली जाते. पहिलं नंबर एक. हां, नोटाला जास्त मिळाली तर नोटात काय ती पर्सन नाही आहे, त्यामुळे तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल. आणि त्यावेळी जे निवडणुकीला उभे असतील ते त्या काळापुरते डिस्क्वालिफाय होतात, त्यांना पुन्हा उभं राहता येत नाही. या तरतुदी आहेत, कडक तरतुदी आहेत, त्यामुळे नोटाला अर्थ उरतो तिथे. आपल्या इथे तुम्ही नोटाला, आणि पहिली गोष्ट आपल्याकडे नोटाला 1 किंवा 2% जास्त मिळत नाही. ते मी जे पाहतोय आत्ता सगळीकडे 100 मतातले निवडून आणायला 50 असतील, यांना 2 पडतात. म्हणजे लोकांना अजून त्याची जाणीव पण नाही आहे, म्हणजे थोडा अवेअरनेस पण याचा वाढवण्याची आवश्यकता आहे. तेव्हा नोटा हा जो कायदा आहे तो सध्या डिस्क्वालिफाय पण करत नाही आणि रिइलेक्शन पण घेतली जात नाही. महाराष्ट्रापुरतं त्यांनी असं सांगितलं, माझ्या कल्पनेने 2018ला ते चेक करायला लागेल की जर का नोटाला जास्त मिळाली तर रिइलेक्शन घ्यायला पाहिजे. पण माझ्या कल्पनेने असं कुठे झालेलं नाही आहे. नोटाला जिंकलेल्या माणसापेक्षा जास्त मतं मिळाली असं महाराष्ट्रापुरतं मला आठवत नाही म्हणजे कुठे झालेलं. त्यामुळे हा आत्ताचं मी तुम्हाला सांगितलं तसं की ही जी लोकशाही आहे याचा जो आत्मा आहे राज्यघटनेचा तो जपायला पाहिजे. त्याच्यासाठी राज्यघटनेमध्ये काही सुधारणा करायला पाहिजेत. प्रेसिडेंट, गव्हर्नर, स्पीकर, सुप्रीम कोर्ट या सगळ्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल, इंडिपेंडन्स टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी आपल्याला काही घटना दुरुस्त्या कराव्या लागतील. तुम्ही आता महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशनचा 2018च्या याचा उल्लेख केला, तर 2018च्या कायद्यामध्ये माझ्या माहितीनुसार की अशी तरतूद आहे की समजा एखाद्या ठिकाणी कुणीच कॅन्डिडेट उरला नाही
एक उरला असेल ज्याला आपल्याकडे आता बिनविरोध आपण म्हणतो की हा बिनविरोध ज्याला करण्याच्या समोर कोणी उरलंच नाही, तर नोटा हा काय फक्त एक बटन दाबण्याचा पर्याय नाही, तो एक स्वतः काल्पनिक कॅन्डिडेट म्हणून त्याला ट्रीट केलं गेलं पाहिजे, या सगळ्यातली प्रोव्हिजन आहे. मग तसं जर असेल तर मग माझा मतदार म्हणून हा अधिकार आहे की तिथे मतदान झालं पाहिजे. मला नोटाला पाहिजे तर मी नोटाला देतो, किंवा जो ज्याला आपण बिनविरोध आत्ताच डिक्लेअर केलं गेलं मी त्याला येतो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मग मी मतदार म्हणून मागे पडलो का? निश्चितच. म्हणजे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की समजा सगळ्यांनी जरी माघार घेतली तरी लोक नोटाला, म्हणजे हा जो निवडून आलाय तोही आम्हाला नकोय, म्हणजे नोटाला मतदान करू शकतात. त्यामुळे त्यांचा तो अधिकार, हो, तो अधिकार त्यांचा काढून घेतला जातो इथे. जर का तुम्ही त्याच्या आधी डिक्लेअर केलं की हा निवडून आला तर नोटाचा अधिकार काढून घेतला जातो. याच्यावर विचार व्हायला पाहिजे, विचारवंतांनी याच्यावर विचार करायला पाहिजे. खरं. आणखी एक म्हणजे मला आठवतंय जेव्हा पश्चिम बंगालमध्ये निवडणुका म्हणजे समहाऊ ममता बॅनर्जी मॅनेज की त्यांनी काही ठिकाणच्या अनअपोज केले उमेदवार तिथे, आणि अशा वेळी भाजपच्या लोकांनी तिथे फार अकाउंटांडो केलं होतं आणि ते म्हटलं होतं की आम्ही आता हे सुप्रीम कोर्टात जाऊन हे घेऊन जाऊ. आता महाराष्ट्रात मनसे असं म्हणते की ज्या ठिकाणी अनअपोज झाले तिथे आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. उद्या सर जर हे कोर्टात जाणार असेल तर याचे ग्राउंड्स काय असतील जे घटनेला धरून अर्थात तिथे त्यांना आर्ग्युमेंट करावे लागतील? नाही, आता कसं असतं की ज्यावेळी कोणालाही वाटतं की आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा ही इलेक्शन चुकीची आहे, त्यावेळी आपल्याकडे कायदा आहे की पिटिशन करून योग्य त्या ऑथॉरिटीकडे ते पिटिशन करता येतं की ही निवडणूक व्हाईट ठरवा. तर तसं त्यांना कोर्टाकडे जाता येईल आणि अपीलमध्ये हायकोर्टकडनं सुप्रीम कोर्टाकडे जाता येईल. आता सुप्रीम कोर्टामध्ये आत्ता 70,000 खटले पडून आहेत आणि न्यायाधीश आहेत 34. त्यामुळे हा जो खटला आहे हा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हा नुसता हिअरिंगला यायला सुद्धा कित्येक काळ जाईल आणि तोपर्यंत त्यांचा कालावधी संपतो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, आता अँटी डिफेक्शन लॉमध्ये सुद्धा त्या काळापुरताच तो कायदा आहे, म्हणजे डिस्क्वालिफाय तो त्या काळापुरता होतो, म्हणजे पुन्हा तो उभं राहू शकतो पुढच्या निवडणुकीकरता. तसं इथे मग याला अर्थ उरत नाही, हे निरर्थक होतं सगळं. हेच मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय की आपल्या लोकशाहीचा जो आत्मा आहे तो आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जे बिनविरोध निवडून आले वगैरे ही लक्षणं आहेत, वरवरची लक्षणं आहेत. आतमध्ये कुठेतरी लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, त्यासाठी घटना दुरुस्त्या करायला पाहिजेत, त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे आणि ती तज्ज्ञांनी केली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं तसं की हे फार दुर्दैव आहे. म्हणजे खरोखरच माझे हजारोनी विद्यार्थी असतील, पॉलिटिक्समधले असतील किंवा लॉमधले असतील, हायकोर्टात हायकोर्टात जजेस आहेत माझे अनेक विद्यार्थी. या सगळ्यांनी चर्चा करायला पाहिजे ना. कोणीच बोलायला तयार नाही. आज जजेस बोलत नाही ते मला मान्य आहे, त्यांनी बोलू पण नाही. जसं स्पीकरनी बोलू नये, आता आपले स्पीकर वाटेल तिथे जाऊन बोलतायत, ते खरं बरोबर नाही आहे. दॅट इज नॉट अलाउड. तेव्हा आपण इंग्लंडमधनं जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी घेतली आहे त्यातले जे काही चांगल्या प्रथा परंपरा आहेत त्या आपण घेतलेल्याच नाही आहेत, नुसती वरवरची घेतली आहे. तर त्या आपल्याला जर का प्रथा परंपरा पाळता येत नसेल तर त्याच्यासाठी कोडिफिकेशन म्हणजे कायदा करायला पाहिजे की स्पीकरनी बाहेर बोलता कामा नये या काळामध्ये. हा कायदा कशाला करायला पाहिजे? हा ती प्रथा परंपरेचा भाग आहे. ही प्रगल्भता आपल्यामध्ये आलेली नाही अजून. आणि हे जे सगळे 70 लोकांनी माघार घेतली आणि निवडून आले, तर उघड आहे की त्यांच्यावर दबाव टाकला गेला असेल किंवा त्यांना पैसे दिले गेले असतील, अनेक गोष्टी झाल्या असतील. मी कोणावर आरोप नाही करत आहे. आणि नाही, मी आयोगाबद्दल तर बोलतच नाही, कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आयोग जो आहे तो गव्हर्नरनी नेमला आहे आणि गव्हर्नर प्रेसिडेंटनी नेमला आहे, प्रेसिडेंटला पंतप्रधानांनी नेमला आहे. त्यामुळे इव्हन सेंट्रल जो आता इथला आपल्या महाराष्ट्राचा आयोग सोडा, पण सेंट्रल जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे त्याची सुद्धा नेमणूक प्रेसिडेंटच करतायत. आणि त्याची कमिटी कोणाची आहे? पंतप्रधान, एक मंत्री आणि ऑपोजिशन लीडर, म्हणजे मेजॉरिटी झाली पंतप्रधानांकडे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की ती जी कमिटी आहे ती पंतप्रधान, ऑपोजिशन लीडर आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशी करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये योग्य ती व्यक्ती कदाचित नेमली जाईल. तिथेही मी खात्री देत नाही, पण नेमली जाईल. आता इथे कसं होत आहे की यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाजूला काढून तिथे मंत्र्याला घातलंय, म्हणजे मग याला अर्थच उरला नाही. मग करूच नका ना, मग प्रेसिडेंट करतोय ते ठीक आहे ना, कशाला ही कमिटी पाहिजे तिथे? या पळवाटा ज्या काढल्या जातात या पळवाटांवर आपण बंधन घातलं पाहिजे. त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करायला पाहिजे. आणि पुन्हा मी त्याच पॉईंटवर येतोय की इतके असंख्य शेकडोनी कॉन्स्टिट्यूशन शिकवणारे शिक्षक महाराष्ट्रामध्ये असतील, त्यांनी बोलायला पाहिजेत. कोणीच बोलत नाहीये. का बोलत नाहीयेत? त्याचं कारण तुम्ही शोधा टीव्हीवाले. शेवटाकडे चाललोय म्हणून एक गोष्ट आता क्लिअर दिसते की राईट टू विड्रॉ हे काय त्याच्यामध्ये होणार नाहीये.
म्हणजे तशी अमेंडमेंटच नाही त्या कायद्यामध्ये, पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्टमध्ये. आता यात फक्त एकच मुद्दा राहतो की मतदार म्हणून जर माझ्यासमोर निवडणुकांमध्ये ऑप्शनच राहणार नसेल तर मग आता याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अमेंडमेंट राज्य सरकार थ्रू होतील, त्या केंद्रातून आणावे लागतील, की स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे काही तुम्ही म्हटलं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन झालं की त्याचा अधिकार राज्य सरकारकडे आले या सगळ्यामध्ये. काय अपेक्षित आहे आता येणाऱ्या काळामध्ये होणं? घटनेत दुरुस्ती केली पाहिजे हा तर एक पहिला त्यातला मुद्दा राहिला, पण महत्वाचं असं आहे की आज 70 झाले, उद्या त्याचा आकडा आणखी वाढेल ना. निवडणूक घेण्यापेक्षा म्हणजे इतके सगळे रिसोर्सेस, वेळ आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या गोष्टी खर्च करण्यापेक्षा तो माणूस म्हणेल मी आणखी 2-4 गोष्टी या ना त्या कारणाने करतो आणि जागा सेटलमेंट करेल. मग कसं असतं, तुम्ही खूप मुळाला हात घातलायत. ज्यावेळी घटना समितीमध्ये हे राईट टू व्होटवर चर्चा चालली होती त्यावेळी आंबेडकर आधी म्हणाले होते की राईट टू व्होट हा फंडामेंटल राईटमध्ये आपण टाकू, पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इलेक्शन हा आत्मा आहे लोकशाहीचा आणि त्यामुळे नुसतं फंडामेंटल राईटमध्ये टाकून चालणार नाही, तर याच्यासाठी वेगळं निवडणूक आयोग स्वतंत्र निर्माण करायला पाहिजे. म्हणून निवडणूक आयोगाची निर्मिती घटनेखाली झाली आणि मग ती जी झाली ती अर्थातच त्यांनी इंडिपेंडंटली काम करावं, निपक्षपातीपणाने काम करावं, कारण शेवट इलेक्शन हा लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्यक्षात तसं झालं नाही, त्याच्यात सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की मतदाराला विश्वास वाटला पाहिजे की ही जी इलेक्शन आहे ही निपक्षपातीपणाने होतीये. तो आत्ता निश्चित वाटत नाही. एक जे शेवटचा प्रश्न म्हणजे माझ्या मनात शंका आहे म्हणून, त्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त वोटिंग झालं पाहिजे हे कायदा सांगतो की एका प्रपोर्शनमध्ये वोटिंग झालं तरी सुद्धा नोटा कन्सिडर केलं जातं? नाही, नोटा हे एक कॅन्डिडेट सारखं झालं, ज्याला सगळ्यात जास्त मतं मिळतात. फर्स्ट पास द पास सिस्टीम आहे आपल्या इथे, त्यामुळे ज्याला जास्त मिळतात त्याला 30 मिळाली, नोटाला 25 मिळाली, बाकीच्यांना 5-5 मिळाली तरी तो 30 वेळा निवडून येणार. नोटाला जर का जास्त मतं मिळाली तर काय करायचं हा आपल्याकडे प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याकडे निर्विवाद दिलेलं नाही, जसं परदेशांमध्ये दिलेलं आहे की पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि त्यावेळी उभे असलेले सगळे डिस्क्वालिफाय होतील. तर हे करायला पाहिजे आपल्या इथे. आपल्याकडे काही तरतूद नाही, नोटाखाली काही तरतूद नाही. नोटाखाली 2013ला आपण जो आणलाय त्याच्या अंडर त्याला बॅकअप नाही. ही इलेक्शन कमिशननी दिलेली सूचना आहे, त्या कायदा नाही आहे तो. हां, त्यामुळे इलेक्शन महाराष्ट्राचं वेगळं म्हणतंय, पंजाबचं वेगळं म्हणतंय, उत्तर प्रदेशचं वेगळं म्हणतंय, त्याच्यात युनिफॉर्मिटी काही नाही, युनिफॉर्मिटी अजिबात. त्यामुळे महाराष्ट्रापुरतं मी आता तुम्हाला सांगितलं, परंतु तिथे हा कायदा व्हायला पाहिजे की नोटाला जर का जास्त मिळाली तर पुन्हा निवडणूक घ्यायला पाहिजे आणि ते सगळे त्या काळापुरते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे उभे राहिलेले. थोडक्यात काय मी तुम्हाला सांगितलं तसं की ही सगळी लक्षणं आपल्याला दिसत आहेत. मुळातला जो रोग आहे की लोकशाही सुदृढ कशी करायची त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. सरांनी हात घातलेला मुद्दा महत्वाचा याच्यासाठी म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटाकडे जाताना हे फार क्लिअर सांगायचं आहे की गेली 4-5 दिवस मी बघतोय की जसं फॉर्म मागे घेण्याची तारीख संपली आणि ठिकठिकाणी सेलिब्रेशन सुरू झाले. अर्थात सत्ताधाऱ्यांचेच बिनविरोध सगळ्यात जास्त आलेत. माझ्या मित्रांचं शिंदेचे 22 जण आहेत, दादांचे 2 आहेत आणि भाजपचे 44 जण आहेत. मुद्दा हा नाही की इथे बिनविरोध होतात आणि लोकांनी आम्हाला पसंती दिली वगैरे. मुद्दा हा आहे की आज मतदार म्हणून इथल्या महाराष्ट्रातल्या मतदाराला किंमत काय ठेवली या सत्ताधाऱ्यांनी आणि जे निवडणूक कंडक्ट करतात त्या आयोगाने सुद्धा. म्हणजे थोडेफार धन्यवाद द्यावेत वाघमारेंचे याच्यासाठी की किमान त्यांनी हा स्टँड घेतला आणि सांगितलं तरी की तोपर्यंत आम्ही डिक्लेअर नाही करणार आहोत, पण मग पुढे काय करणार आहात हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावरूनच येणाऱ्या काळात सगळ्या निवडणुकांचे ट्रेंड सेट होतील. कारण हाच जर ट्रेंड याआधी पण पंचायत समित्यांना नगर परिषदांना होत होतं की, पण मुद्दा तो नाही. जर सगळ्याच निवडणुकांमध्ये होत असेल, उद्या विधानसभांनाही होईल, उद्या लोकसभेला पण व्हायला बसलंय, तर मग मतदार म्हणून आज तुम्हाला आम्हाला आणि खरंच ज्यांना तिथे रांगेत उभं राहायचं आणि ज्यांना वाटतं की या लोकशाहीसाठी मी काहीतरी केलं पाहिजे त्याचे कॉन्ट्रीब्युशन ना तो हक्क काढून घेतला. म्हणून आजची ही सरांसोबतची मुलाखत होती आणि मला बरं वाटलं की तुम्ही त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख सुद्धा केला की आंबेडकरांना या सगळ्यामध्ये अपेक्षित काय होतं आणि त्यावेळी घटना समितीने नक्की आयोगाची स्थापना काय केली होती. सर खूप खूप धन्यवाद तुमचे. मुंबई तक बघत राहा. अशाच महत्वाच्या आणि बातम्यांच्या पलीकडे जाऊन काय घडतं ना हे सांगायचा माझा प्रयत्न आहे. मुंबई तक बघा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार इथेच थांबतो.